नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. PYQ सिरीज आपण चालवलेली होती. बघू शकता या आठवड्यात आपण मेथ्सचे PYQ बघत होतो. मग काल आपण बघू शकता की पॉलिटी झालेलं आहे. आज इकॉनॉमिक्स बघायचं आहे. आता ह्याच्यात लक्षात ठेवा की PSI मेथ्सच्या पेपरमध्ये इकॉनॉमिक्स येत नव्हतं, पण STAच्या मेन्समध्ये इकॉनॉमिक्स भरपूर प्रमाणात होतं. मग त्या हिशोबाने आपण बायफर्गेट केलेलं आहे की 2023ची जी मेन्स झाली त्यात तर पूर्ण एकत्रच होतं, म्हणून इकॉनॉमिक्सचे त्यात 10 प्रश्न होते. तसेच STI मेन्स 2022 हे दोनच पेपर आपण डिस्कस करणार आहोत, कारण PSI 2022च्या ह्याच्यात इकॉनॉमिक्स आपल्याला भेटलं नाही. येस, मग डिरेक्टली आपण स्टार्ट करूया. तर हा 2023चा मेन्सचा पेपर आहे कंबाईनचा, जो मेन्स एकत्र झाली PSI, STI, ASO, SR साठी. तर येस, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संबंधित खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? रॉंग विचारले. आणि इंटरनॅशनल बघू शकता, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड बद्दल सदस्य देशांच्या स्थिर विनिमय दरासह चलन परिवर्तनीय स्थान व देखभाल, परकीय चलनावर नियंत्रण कमी किंवा संपूर्णपणे नाहीशी करण्यासाठी मदत करणे, गरीब देशांना पुनर्रचना आणि विकासासाठी सहाय्य करणे, बहुपक्षीय व्यापार व देयक यांचा व्यापक विस्तार करण्यास मदत करणे अयोग्य विचारलंय. पहिला स्टेटमेंट आहे तो राईटच आहे. सेकंड पण आहे की परकीय चलनावर नियंत्रण, हे पण आहे. ते थर्ड स्टेटमेंट आहे गरीब देशांना पुनर्रचना आणि विकासासाठी सहाय्य करणे. हे IMFचं बघू शकता की आपल्या ते धोरणामध्ये येत नाही यांचा, की गरीब देशांना टू असिस्ट रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट ऑफ पुअर नेशन. हे म्हणजे IMFने ह्याचा ठेका घेतलेला नाही, म्हणून जिथं क असेल तोच आन्सर असेल. लास्ट पण बघूया, कारण हा गेला आणि हा गेला, हे दोन ऑप्शन आहेत. बहुपक्षीय व्यापार व देयक यांचा व्यापक विस्तार करण्यास मदत करणे, हे तर त्यांचं बघू शकता की वन ऑफ द काय बोलू शकता की IMFचं कामच आहे, म्हणून फक्त क विल बी द राईट आन्सर. चला नेक्स्ट, इकॉनॉमिक्सचे बघू शकता. इकॉनॉमिक्समध्ये भरपूर योजनांवर प्रश्न आलेले आहेत, करंट अफेअर्सच्या डेटावर आलेले आहेत. मग 2022चा पेपर आहे, मग 2023च्या मेन्सचा पेपर आहे, आणि 2022 STI मेन्सचा पेपर आहे. मग त्या हिशोबानेच बघू शकता त्यावेळेचे करंट अफेअर्स आलेले आहेत. पण काही काही करंट अफेअर्स आहेत की ज्यात योजनांचे डेट विचारलेले आहेत, तेच आपल्याला कंबाईनच्या प्रिलिमच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आहे. चला, लीड्स 2022च्या सर्वेक्षण अहवालानुसार खालीलपैकी कोणते राज्य फास्ट मूव्हर्स कामगिरी श्रेणीमध्ये आहेत? हरियाणा, केरळ, राजस्थान, तामिळनाडू. म्हणजे फास्ट मूव्हर्स हे लीड्स जी कॅटेगरी आहे त्याच्यानुसार असे कुठले राज्य आहे की जे फास्ट मूव्हर्समध्ये आहे? तर इट इज केरळ तर आहेच, बट ऑब्विसली. आणि नेक्स्ट आहे राजस्थान. यस, 92 क्रमांकाचा 3 आन्सर आहे. येस, 92 क्रमांकाचा आन्सर आहे 3. येस, ब आणि क फास्ट मूव्हर्समध्ये आहे, आणि हरियाणा, तामिळनाडू बघू शकता त्याच्यापेक्षा थोडा खाली आहे. लघु उद्योग नेक्स्ट. लघु उद्योग भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावतात, कारण म्हणजे स्मॉल स्केल इंडस्ट्री प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द इंडियन इकॉनॉमी. सायन्स आणि इकॉनॉमिक्सचे प्रश्न दोन्ही लँग्वेजमध्ये वाचायची सवय लावा. अधिक रोजगार निर्मिती, यस 100% होते. राष्ट्रीय उत्पन्नाचे समान वितरण, यस ते पण होतं. कमी औद्योगिक विवाद, यस ते पण आहे, कारण जेवढी स्मॉल इंडस्ट्री असेल तेवढे बघू शकता वादविवाद कमी असतात, आणि मग कुठेतरी डेव्हलपमेंटला त्यांना भरपूर सारं बघू शकता स्ट्रॉंग पॉईंट भेटतात, म्हणून वरील सर्व विल बी द राईट आन्सर. नेक्स्ट, अनुच्छेद 275 अंतर्गत दिली जाणारी अनुदाने आणि त्यांचे प्रमाण डॅश कडून निश्चित केला जातो? वित्त आयोग, नीती आयोग, RBI, सेंट्रल गव्हर्नमेंट. सेंट्रल गव्हर्नमेंट, नीती आयोग तर नाहीच आहे, इट इज डिरेक्टली फायनान्स कमिशन. 275 अनुच्छेद अंतर्गत दिली जाणारी जेवढी अनुदाने आहेत ते फायनान्स कमिशन बघू शकता कंट्रोल करते. नेक्स्ट, खालील विधाने विचारात घ्या. पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या अखेरीस भारतातील बेरोजगारीचे प्रमाण एकूण कर्त्या लोकसंख्येच्या 2.9% होते, 2.9%. यस, पहिल्या पंचवार्षिक योजना 1951 ते 56 जे बेरोजगारीचा दर होता ते 2.9% होतं. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या अखेरीस भारतातील बेरोजगाराचे प्रमाण 3.6% होते. यस, लक्षात ठेवा की जसं पुढे घेत गेलो तसं बेरोजगारीचा दर वाढत गेला होता सुरुवातीला. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या अखेरीस भारतातील बेरोजगारीचे प्रमाण 4.5%. पुन्हा बघू शकता ग्राफ असा वर जाताना दिसतोय बेरोजगारीचा, आणि हे तिन्ही पण स्टेटमेंट बघू शकता राईट आहेत. आता लक्षात ठेवायचं आहे, आता हाच स्टेटमेंट कुठल्या तरी वेगळ्या संदर्भात पण विचारला जाऊ शकतो. म्हणून पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये बेरोजगारी 2.9% होती, 3.6% सेकंडमध्ये, तिसऱ्यामध्ये 4.5%. हे लक्षातच ठेवायचं आहे. 2.9, 3.6, 4.5. येस, ह्याच्यावर डिरेक्टली आपला प्रश्न बनू शकतो इन फ्युचर. जर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला पैशाचा पुरवठा कमी करायची इच्छा असेल तर तिने काय करावे? बँक दर कमी करणं, खुल्या बाजारातील रोख्यांची खरेदी, रोख राखीव प्रमाण वाढवणे, रेपो दर कमी करणे. बँक दर कमी केलं तर अजून पैसा रिझर्व्ह बँक म्हणजे बँक अजून कर्ज घेणार रिझर्व्ह बँककडून, मग पैशाचा पुरवठा जास्त वाढणार, आणि इथं लिहिलं पैशाचा पुरवठा कमी करायचा आहे.
खुल्या बाजारातील रोख्यांची खरेदी. जर रिझर्व्ह बँक रोख्यांची खरेदी करते म्हणजे पैसाच देतोय खुल्या बाजारात, आपल्याला पुरवठा कमी करायचा आहे. रेपो दर कमी केला तर पुन्हा एकदा रेपो दर कमी केला तर बँक पैसे जास्त घेणार, म्हणून हे पण नाही. इट इज कॅश रिझर्व्ह रेशो. जर कॅश रिझर्व्ह रेशो वाढवला तर बँकांना ठेवी जास्त ठेवायला लागणार रिझर्व्ह बँकेकडून, मग बँकांना सप्लाय करण्यासाठी जे पैसे असणार ते कमी असणार. सो इट इज अ राईट आन्सर. नेक्स्ट सर्वसमावेशक वाढवर प्रश्न आलेला आहे. खालील विधाने विचार करा. वाढ सर्वसमावेशक असते जेव्हा ती रोजगार निर्माण करते. म्हणजे ग्रोथ इज इन्क्लुसिव्ह व्हेन इट क्रिएट्स जॉब. यस, जेव्हा ग्रोथ अशी दिसते की जे जॉब क्रिएट करतात तर इट इज अ परफेक्ट ग्रोथ. नेक्स्ट, नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण दर्शविते की सप्टेंबर 2021 सप्टेंबर 2022 मध्ये संपलेल्या तिमाहीत 15 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी शहरी बेरोजगारीचा दर 7.2% वरून 9.8% वाढला आहे. हा बघू शकता, शहरी बेरोजगारीचा आपला दर आहे जो वाढला नव्हता ॲक्च्युली इतक्या प्रमाणात, म्हणून हा विधान अयोग्य आहे. इट इज ओनली अयोग्य. लक्षात ठेवा, असे जे असतात की त्याच्यात हा म्हणजे वन ऑफ द डिफिकल्ट प्रश्न होता, कारण करंट डेटावर आधारित होता. नेक्स्ट, फिलिप्स चक्र म्हणजे फिलिप्स कर्व हा कशासाठी उपयुक्त होतो? भाववाढीतेरेकाच्या अल्पकालीन बदलांच्या विश्लेषण, भाववाढतेरेकेच्या दीर्घकालीन बदलांचे विश्लेषण, बेरोजगारी आणि भाववाढतेरेकेच्या दीर्घकालीन बदलांचे विश्लेषण या अल्पकालीन बदलांचे बघू शकता विश्लेषण. म्हणजे कुठलं लॉंग रन मुवमेंट्स आहे, अनएम्प्लॉयमेंट आहे. आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की फिलिप्स कर्व्ह आहे ते अनएम्प्लॉयमेंटसाठीच आहे. मग ह्याचं जे योग्य उत्तर आहे ते अनालायझिंग शॉर्ट रन मुवमेंट्स ऑफ अनएम्प्लॉयमेंट अँड इन्फ्लेशन. इन्फ्लेशन अँड अनएम्प्लॉयमेंटचं त्याचं आहे की जसं इन्फ्लेशन वाढणार बेरोजगारी पण वाढणार, तसंच एक प्रकार आहे फिलिप्स कर्व्ह. बेरोजगारी आणि भाववाढीतेरेकेच्या अल्पकालीन बदलांचे विश्लेषण. येस, इट इज अ राईट आन्सर. शक्यतो असे प्रश्न इकॉनॉमिक्सचे इंग्लिशमध्ये वाचत जावा, एकदम सोप्या भाषेत कळून जातं. अनालायझिंग शॉर्ट रन मुवमेंट्स ऑफ अनएम्प्लॉयमेंट अँड इन्फ्लेशन. इथं लॉंग रन दिले, इथं लॉंग रन दिले, इथे शॉर्ट रन. मग फिलिप्स कर्व्ह शॉर्ट रनसाठी आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट, आता हे ज्यांनी SDG गोल्स केले असेल त्याला डिरेक्टली येऊ शकतो. शाश्वत विकास ध्येय जे 10, 13, 14, 15 असं डिरेक्टली विचारले आणि याचं डिरेक्टली मी आन्सरच सांगतो. आणि जे हाय आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की 10 नंबरचा जो आहे असमानता कमी करणे, म्हणजे अचा आन्सर थर्ड एकच ऑप्शन आहे, झाला ऑप्शन क्रमांक 4 राईट. 13 नंबरचा लक्षात ठेवा बचा 1 हवामान क्रिया, 14 नंबर कचा 4 पाण्याखालील जीवन आणि 15 नंबरचा 2 जमिनीखाली जीवन. मग लक्षात ठेवा, पहिले पाण्याखालील जीवन आले, त्याच्यानंतर जमिनीवरील जीवन आले, मग 14 आणि 15 लक्षात ठेवा लाईनीत. म्हणजे ॲट द एंड मी तर सांगतोय 17 गोल्स आहे ना, 17 गोल्स वाचण्यासाठी डिरेक्टली कुठला तरी शॉर्टकट बनवा आणि डिरेक्टली सगळेच वाचून टाका, कारण चुकून आला प्रश्न तर आपला चुकला नाही पाहिजे. चला, भारतीय वित्त आयोग व अध्यक्ष यांचा जोड्या लावा. लक्षात ठेवा, सध्याचा वित्त आयोग अरविंद पनगडिया, 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत अरविंद पनगडिया. लक्षात ठेवा, 15वे वित्त आयोग NK सिंगवर प्रश्न आलेला होता आयोगाने. 16वा वित्त आयोगावर अजून प्रश्न विचारलेला नाही, म्हणून अरविंद पनगडियावर येऊ शकतो प्रश्न. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. पहिला केसी नियोगी अचा 2 इकडे आहे, 2 आणि 4 नंबर ऑप्शन गेले. दुसरा वित्त आयोग के संतानम, कचा 1 बचा 1 सगळीकडे आहे. आता आहे की तिसरा वित्त आयोग, हा भरपूर बघू शकता टेक्निकली किती अवघड करण्यात आलेला आहे प्रश्न. तिसरा वित्त आयोग AK चंदा कचा 4 आणि चौथा वित्त आयोग राजमनार PV राजमनार ऑप्शन क्रमांक 3. आता लक्षात ठेवा, हे पहिले 4च सगळे पाठ करून घ्या, कुठला पण येईल. केसी नियोगी लक्षात ठेवा, दुसरा वित्त आयोग के संतानम, त्याच्यानंतर बघू शकता तिसरा वित्त आयोगच महत्वाचा आहे AK चंदा आणि चौथा जो आहे PV राजमनार. 14वा जो वित्त आयोग आहे YV रेड्डी, 15वा NK सिंग आणि 16वा आता आहे डॉक्टर अरविंद पनगडिया. म्हणजे हे 4 ते 3 7 असे 7 वित्त आयोग लक्षात ठेवा. तर नेक्स्ट, आता जे हा पेपर आहे ना, हा STI मेन्स 2022 भरपूर सारे इकॉनॉमिक्सचे, ज्याच्यात इकॉनॉमिक्सचेच प्रश्न येतात. आपण फास्ट फॉरवर्डमध्ये घेऊ, कारण ह्याच्यात करंट अफेअर्सचे पण प्रश्न आहेत आणि इकॉनॉमिक्स इथं भरपूर सोपा आलेला. डिरेक्टली आपण फास्ट फॉरवर्डमध्ये आपण घ्यायचं आहे, कारण भरपूर सारा डेटा विचारण्यात येत होता. आज पण बघू शकता MPSC स्टॅटिक डेटा जास्त विचारते परीक्षेत. चला, आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या 2018च्या अहवालानुसार भारतामध्ये जगातील किती टक्के बेरोजगार लोकसंख्या राहते? 9.49, 10.49, 11.49, 10.91. लक्षात ठेवा 9.49. इंटरनॅशनल 2018ची रिपोर्ट आहे, 2022ला मेन्सला विचारण्यात आला. 9.49. 1991 नंतरच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ ही डॅशमुळे साध्य झाली आहे.
सामाजिक सेवेतील वृद्धी, सेवा वृद्धी, विदेश व्यापार वाढ, पर्यटन वृद्धी. तर लक्षात ठेवा हे कशामुळे झालंय की आपण काय झालं तेव्हा कुठला पॉलिसी आलेला, ग्लोबलायझेशनचं जे LPG जे रिफॉर्म झालेला ते तिकडेच कुठंतरी आलेला आणि त्याचा बघू शकता LPGचा जे डिरेक्टली इम्पॅक्ट दिसला ते सोशल सेक्टर्सवर दिसला, म्हणजे सर्व्हिस सेक्टर्सवर दिसला ॲक्च्युली. आणि मग सेवा वृद्धी तिथून मग पूर्ण एकदम जोरात वाढलेली आहे. आणि IT सेक्टरचा मग तिथून पुढं बघू शकता 2000च्या आसपास बूम झाला, 2005-2007च्या आसपास. चला नेक्स्ट, खालील विधाने विचारत घ्या. 73 व 74व्या घटना दुरुस्ती कायद्याने पंचायत राज संस्थेला घटनात्मक दर्जा दिला. 100% राईट. राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान हे संपूर्ण देशातील पंचायतीचे मजबूतीकरण करण्यासाठी सुरू केले. येस, राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान योजना राज्य सरकार प्रायोजित आहे. आता जर सेंट्रलने काढली असेल स्कीम आणि जे पंचायत राज स्ट्रेंथ करण्यासाठी, मग राज्य सरकारकडे कशाला देतील, म्हणजे हाच चुकीचा आहे. कारण जर हे दोन्ही स्टेटमेंट वाचले तर ऑपोजिट दिसत आहे. म्हणून राईट आन्सर विल बी अ अँड ब विल बी द राईट आन्सर. येस. चला नेक्स्ट, मनी मार्केट म्हणजे अशी जागा जिथे पैशाचा व्यवहार केला जातो. नो. ज्या बाजारात अल्प मुदतीची निधी कर्ज घेतले जातात आणि कर्ज दिले जातात. यस, ह्याच्यात मनी मार्केटमध्ये अल्प मुदत म्हणजे शॉर्ट टर्म फंड्स दिले जातात मनी मार्केटमध्ये. त्यालाच आपण मनी मार्केटचं जे बोलतो डेफिनेशन तेच आहे. दीर्घ मुदतीसाठी नाही, मग तुम्ही डायरेक्टली लोनच अप्लाय करा. पैशाचा व्यवहार अधूनमधून करणारा बाजार नाही. ओनली बी विल बी द आन्सर. यस, लक्षात ठेवा मनी मार्केटचं डेफिनेशन. इनडायरेक्टली मनी मार्केटचं डेफिनेशन काय. नेक्स्ट, संपूर्ण ग्रामीण स्वरोजगार योजना केवळ डॅशद्वारे राबवली जाते. पंचायत राज संस्था, सार्वजनिक खाजगी भागीदारी, वित्त मंत्रालय केंद्र सरकार, वित्त मंत्रालय राज्य सरकार. वित्त मंत्रालयाच्या ह्याच्यात काहीच रोल येत नाही. संपूर्ण ग्रामीण स्वरोजगार योजना आहे. ग्रामीण म्हणजे आपल्याला एकच आलं, पंचायत राज संस्था. कारण जर थर्ड पार्टी PPP मॉडेलवर पण आपण काय पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये पण राबवत नाही, कारण मग तिथं भ्रष्टाचार होण्याचा आणि मग टेंडर बेंडरचा भरपूर इश्यू आहे. म्हणून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, 10व्या पंचवार्षिक योजनेत एकूण खर्चाच्या 22.8% वाटपासह डॅश क्षेत्र हे दुसऱ्या क्रमांकावर होते. दुसऱ्या क्रमांकावर विचारले 22.8% सकट. वाहतूक दळणवळण, सामाजिक सेवा, माहिती तंत्रज्ञान, लघु उद्योग, सोशल सर्व्हिसेस. येस, इट वॉज ऑन सेकंड. डिरेक्टली हे सगळे डिरेक्टली आन्सर आहेत. आपल्याला त्याच्यावरच आपल्याला लक्ष हे करायचं आहे. 4थ्या पंचवार्षिक योजनेच्या वर विशेष भर देण्यात आला. कशावर? पहिल्यावर बघू शकता ॲग्रिकल्चरवर, डेव्हलपमेंट ऑफ इंडस्ट्री सेकंडवर, त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ऑफ इंडस्ट्री तिसऱ्यावर, आणि 4थ्यावर आला ग्रोथ विथ स्टेबिलिटी म्हणजे स्थैर्यसह विकास. डायरेक्टली ऑब्जेक्टिव्ह विचारले आपल्याला. येस, आणि त्याच्यानंतर मग गरिबी हटाओ आपल्याला बघू शकता 5व्या ह्याच्यामध्ये दिसलं. वो बोलते हे इंदिरा हटाओ, मैं बोलती हूँ गरिबी हटाओ, असा कुठेतरी इंदिरा गांधींचा डायलॉग होता. चला नेक्स्ट, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या आखणीमध्ये महालनोबिस प्रतिमानात डॅश यावर भर देण्यात आला. पंचवार्षिक योजनेवर प्रश्न आलेत. बऱ्याच वेळा प्रिलिम्सला पंचवार्षिक योजनेवर डिरेक्टली प्रश्न येतात, पण आता 1-2 वर्षात दिसलेले नाहीत. मग इट इज हाय चान्सेस की 2025ची परीक्षा आहे 21 तारीखला गट ब आणि 4 जानेवारीला तिथं येण्याचे चान्सेस आहेत. लघु उद्योग, ग्रामीण उद्योग, माहिती तंत्रज्ञान उद्योग, भांडवली वस्तू आणि गुंतवणूक वस्तू. येस, ह्याचं जे योग्य आहे भांडवली वस्तू आणि गुंतवणूक वस्तू. चला नेक्स्ट, महात्मा गांधी जे योजना आहे मनरेगा आपण बोलतो. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रोजगाराबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? वर्षातून 100 दिवस ग्रामीण अकुशल व्यक्तीस रोजगार मिळावा. 100 दिवस तर आहे. यस, 100 दिवस ग्रामीण अकुशल कुटुंबास पण आहे ॲक्च्युली, पण ब्रॉडर टर्ममध्ये आहे तो. 100 दिवस ग्रामीण अकुशल कुटुंब सेम आहे. एका प्रौढ व्यक्तीस रोजगार मिळावा. प्रौढ व्यक्तींना रोजगार मिळतो. तर ह्याच्यात एका व्यक्तीचा आहे की प्रौढ व्यक्तींना? लक्षात ठेवायचं आहे काय आहे, काय प्रकार आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 विल बी द राईट आन्सर. वर्षातून 100 दिवस ग्रामीण अकुशल कुटुंबातील प्रौढ व्यक्तींना रोजगार मिळतो. यस, एम्प्लॉयमेंट टू अडल्ट पर्सन्स म्हणजे एकपेक्षा जास्त लोकांना पण मिळतो. एकच नाही, एकपेक्षा जास्त जे अनस्किल्ड रुरल फॅमिली असतील त्यांच्यातनं. यस, चला नेक्स्ट. 10व्या योजनेत कोणत्या बाबी साध्य करणे शक्य झाले नाही? पहिल्या योजनेवर विचारलं, दुसऱ्या योजनेवर विचारलं, आता 10व्या योजनेवर. मग 10व्या योजनेत कुठल्या झालं नाही म्हणजे आपण जर 10वी योजना बघितली, जर 12पर्यंत तर आपल्याला लक्षात आहे. मग जर त्या टाईपास बघितलं तर काय झाले म्हणजे 2000च्या आसपासचा जो काळ होता, 92-97च्या आसपास, तो दारिद्र्य पातळी कमी करणे काय शक्य झाले नाही. यस, हे शक्य नाही झालं. बेरोजगार पातळी पण कमी नाही झाली, म्हणजे हे दोन्ही तर शक्य झालीच नाही. स्थूल बचतीची पातळी
आणि परकीय चलनाचा साठा. परकीय चलनाचा वाटा थोडा प्रमाणात जर वाढलेला तर आपल्याला दिसतो. आपल्याला विचारले की काही शक्य झाले नाही विचारले ना, नॉट अचीव्ड, म्हणजे अ आणि ब. दारिद्र्य आणि बेरोजगारी आपल्या देशात आज पण आहे, म्हणून आज पण ती बघू शकता की भरपूर साऱ्या प्रमाणात अचीव्ह तर झालेली दिसत नाही. नेक्स्ट, भारतातील 2019-20 दरम्यान एकूण FDIच्या इक्विटीच्या प्रवाहात खालील सेवा क्षेत्रांच्या मांडणी चढत्या क्रमांकाने, म्हणजे सर्वात जास्त इन्व्हेस्टमेंट, कमी जास्त असं इन्व्हेस्टमेंट कुठं गेली तर लक्षात ठेवा सागरी वाहतूक सर्वात कमी झाली आणि सर्वात जास्त शिक्षणामध्ये झालेली आहे. FDI विचार करतो, FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट सर्वात कुठल्या क्षेत्रात झालं तर शिक्षणात. मग डी जिथे लास्ट ऑप्शन असेल तोच आन्सर असणार, म्हणजे 4 गेला आणि हा पण गेला. आणि सागरी वाहतूकमध्ये कमी, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 विल बी द राईट आन्सर. आता हा इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये डेटा येतो, तुम्ही 2022-23-24 असा डायरेक्टली आपल्याला भेटून जातो. बचा म्हणजे एक नॉर्मल लॉजिक जरी लावलं तर आपल्याला भेटतो की ह्याच्यात सर्वात कमी FDI विचारलं आहे, नॉट की इकॉनॉमिक ग्रोथ. मग FDI सागरी वाहतूकमध्येच कमी येतो ॲक्च्युली, तिकडं काय जेवढा हे नसतो. आणि त्याच्यानंतर हवाई वाहतूक आणि लास्ट शिक्षण. चला नेक्स्ट, आर्थिक वर्ष 2021 मध्ये सार्वजनिक खासगी भागीदारी मूल्यांकन समितीने 7 प्रकल्पांना शिफारस केली. हा राईटच आहे. या 7 प्रकल्पांपैकी 3 रेल्वे क्षेत्रातील, 2 बंदर क्षेत्रातील आणि 2 दूरसंचार. हे स्टेटमेंट रॉंग आहे, डिरेक्टली आहे. हा तर करंट अफेअर्स मधला प्रश्न झाला थोडाफार, फक्त अ बरोबर. आयोगाच्या आन्सरनुसार फक्त अ बरोबर आहे. नेक्स्ट जाऊया. बघू शकता की इतके हे पहिले STI मेन्सला यायचेत, म्हणून थोडेफार प्रश्न आपल्याला किचकट होताना दिसत आहेत. पण इतकं डिफिकल्ट येणं थोडं मुश्किल आहे, पण काही योजनेचं डिरेक्टली आपल्याला येऊ शकतात. जसा हा झाला. भारत सरकारने 2001-2 मध्ये केंद्रीय रस्ते निधी योजना सुरू केली. 100% 2001-2 मध्ये केवळ राष्ट्रीय महामार्गाच्या विकासासाठी आणि देखभालासाठी भारत सरकारने केंद्रीय रस्ते योजना सुरू केली. केवळ आला असले जे हे असतात बघू शकता, डिरेक्टली आन्सर रॉंग मारायचं आहे. केवळ नाही, हे सगळ्यासाठी आहे. स्टेट्स हायवे असतील, नॅशनल हायवे असतील, सगळ्यांसाठी ही योजना आहे. मग फक्त योग्य आहे. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 59. खालील विधाने विचारत घ्या. चूक विचारलंय, रॉंग. भारत सरकारने सप्टेंबर 2021 मध्ये लक्ष्य भारत पोर्टल सुरू केलं. यस, डेट वॉज राईट. लक्ष्य भारत पोर्टल अंतर्देशीय जलमार्गाचा संबंधित आहेत, म्हणजे लक्ष्य भारत पोर्टल रिलेटेड टू इनलँड वॉटरवेज. इनलँड वॉटरवेज बद्दल नाहीये, म्हणून केवळ ब इज चूक. नेक्स्ट, जल जीवन मिशन बाबत बघू शकता बऱ्याच दिवसांनी प्रश्न म्हणजे बघायला भेटला ॲक्च्युली. जल जीवन मिशनचं बघू शकता की आपल्याला डायरेक्टली डेटच विचारली. पुरेसे सुरक्षित पेयजल पुरवण्यासाठी जल जीवन उपक्रम डॅशमध्ये सुरू करण्यात आला. ऑगस्ट 2018, ऑगस्ट 2019, एप्रिल 2020, एप्रिल 2018. आपल्याला जल जीवन मिशन बाबत डायरेक्टली डेट विचारलेली आहे. इट इज ऑगस्ट 2019. डायरेक्ट डेट आहे, लक्षात ठेवायचं आहे. जल जीवन मिशन ऑगस्ट 2019. भारत सरकारचे चॅम्पियन्स ऑनलाईन पोर्टल डॅशशी संबंधित आहे. 8 प्रमुख उद्योग, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग, खाण व उत्खनन उद्योग, वरीलपैकी सर्व. इट इज मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस, म्हणजे सूक्ष्म आणि लघु उद्योग. चला नेक्स्ट, महाराष्ट्राच्या विजन 2030 पत्रिकेनुसार महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांविषयी खालील कोणते मुद्दे योग्य आहेत? विद्युत क्षेत्रातील खाजगी क्षेत्राचं योगदान 50.8%. यस. प्रति किलोमीटर लांबीच्या रस्त्यावरील वाहन संख्या 93. हे आपण बघू शकता, राईट आहे का? यस, हे पण राईटच आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळाची संख्या 4 पेक्षा जास्त झालीत, म्हणून हे नाहीये. भारत विजन 2030 4 नसणार, जास्तच असणार. विद्युत निर्मितीच्या क्षमतेत औष्णिक सूत्रांचा 17 नाही, जास्त असू शकतो. इट इज केवळ अ अँड ब इज द राईट आन्सर. चला नेक्स्ट, 63 नंबर. खालीलपैकी कोणते एकात्मिक ऊर्जा योजनेचे उद्दिष्ट आहेत? वितरण जाळे सशक्त करणे. यस. शेतकऱ्यांना अनुदानित वीज देणं हे सरकारचं काम आहे. हे असं बघू शकता की ऑब्जेक्टिव्ह इंटिग्रेटेड पॉवर डेव्हलपमेंट स्कीम हे काही मोठ्या ब्रॉडर वेने आपल्याला राबवण्यात येते, म्हणून ब जे उत्तर नसणार तोच आन्सर असणार. हे झाला. अ आणि क म्हणजे ऊर्जा वितरण क्षेत्रात माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणे. यस, इट इज राईट. नेक्स्ट, उडे देश का आम नागरिक अर्थात उडान ही योजना डॅशमध्ये सुरू करण्यात आली. सप्टेंबर 2016, ऑक्टोबर 2016, नोव्हेंबर 2016, डिसेंबर 2016. सो लक्षात ठेवायचं आहे, उडे देश के आम नागरिक जे विमान वाहतूकसाठी जे आपण हे आहे, इट इज ऑक्टोबर 2016. नरेंद्र मोदीच्या सरकारात बघू शकता ही योजना पार पडलेली आहे.
खालील विधाने विचारात घ्या. भारतमाला परियोजना हा केंद्र सरकार आणि राज्य सरकारद्वारे राबविण्यात येणारा महत्वाकांक्षी पायाभूत सुविधा कार्यक्रम आहे. पुढे बघूया. संत तुकाराम पालखी मार्ग आणि संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग प्रकल्पाला भारतमाला योजनेत समाविष्ट आहे. हे बरोबर आहे. पण भारतमाला योजना हा केंद्र सरकार आणि राज्य सरकारद्वारे राबवण्यात येणारा महत्वाकांक्षी राज्य सरकार नाही, फक्त केंद्र सरकार आहे. केवळ ब इज योग्य. लक्षात ठेवा. बघू शकता मिस्टेक्स काय करतायत एकदम आयोग पेपर सेट करताना. इंडोनेशियातील बाली येथे 3 ते 7 डिसेंबर 2013 या कालावधीत जागतिक व्यापार संघटनेची 9वी मंत्रिमंडळ बैठक. बाली पॅकेजमधील मुख्य करार अन्न अनुदान आणि व्यापार सुलभतेशी संबंधित आहे. करंट अफेअर्स मधला प्रश्न होता जो इकॉनॉमिक्समध्ये टाकला. दोन्ही पण व्याख्या बरोबर आहेत. म्हणजे इकॉनॉमिकल करंट अफेअर्स आहेत ते आपल्याला थोडं ध्यान देऊन अभ्यास करायचा आहे. नेक्स्ट बघू शकता जीएसटीचे कोणते प्रतिमान भारतात आणण्यात आले आहे. राष्ट्रीय स्तरावरील जीएसटी, राज्य स्तरावरील जीएसटी, दुहेरी जीएसटी, एकात्मिक जीएसटी. लोक इंटिग्रेटेड जीएसटी मार्क करतात, बट इट इज दुहेरी जीएसटी. म्हणजे केंद्रात आणि राज्यात वेगवेगळे आपण बघू शकता की हाफ मध्ये डिवाइड होतात. चला नेक्स्ट. सार्वजनिक उपक्रम सर्वेक्षण 2008-9 नुसार 125 सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांनी केलेल्या स्वमूल्यांकनाच्या आधारे डॅश असे प्रमाणित केले जाते. 27 उत्कृष्ट, 35 खूप चांगले, 25 समाधानकारक आणि 18 वाजवी, 25 चांगले आणि 18 वाजवी. आता ह्याच्यातलं आपल्याला योग्य बघायचं आहे काय, म्हणजे 25 समाधानकारक आणि 18 वाजवी सोडून बाकी सगळे आहेत आन्सर. आता दिस इज समथिंग व्हेरी डिफिकल्ट प्रश्न आणि असे प्रश्न बघू शकता. मेन्सला तो टॉपिक होता, आपल्या प्रिलिम्सला आहे नाही, पण एक आपलं ॲनालिसिस करते म्हणून आपलं बघणं गरजेचं आहे. वस्तू आणि सेवा करात कोणते कर अंतर्भूत असतो. जीएसटी मध्ये काय आहे, एक्साइज ड्युटी आहे, इन्कम टॅक्स आहे काय, इन्कम टॅक्स जीएसटी मध्ये येत नाही, इन्कम टॅक्स ऍक्ट आहे, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, सर्व्हिस टॅक्स आहे, म्हणजे ACD आन्सर डिरेक्टली. सोपा प्रश्न होता. लक्षात ठेवा इन्कम टॅक्स, वेल टॅक्स हे डायरेक्ट टॅक्सचे प्रकार आहेत, म्हणून हे सगळं आपल्याला दिसणार नाहीत. डॅशमध्ये निर्गुंतवणूक हा शब्द पहिल्यांदा आला, म्हणजे डिसइन्व्हेस्टमेंट कधी आला. अर्थसंकल्प 91-92, अर्थसंकल्प 90-91, अंतरिम अर्थसंकल्प 91, अंतरिम अर्थसंकल्प 92. इट इज इंटरिम बजेट 91 मध्ये डिसइन्व्हेस्टमेंट हे प्रकार आला, बघू शकता. नेक्स्ट. जागतिक व्यापार संघटनेने खालीलपैकी कोणते करार अंतर्भूत होतात. वस्तू आणि व्यवहारावरील बहुपक्षीय करार यस, सेवा व्यापारावरील सामान्य करार यस, कापड आणि कपड्यांवरील करार यस, व्यापार विषयक बौद्धिक मालमत्ता करार यस. चारही पण बघू शकता. इट्स अ राईट आन्सर. नेक्स्ट 72 क्रमांकाचा. भारत सरकारने स्वीकारलेल्या स्थूल आर्थिक स्थिरीकरण कार्यक्रमात डॅश याच्या होतो. मायक्रो इकॉनॉमिक स्टेबिलायझेशन प्रोग्राममध्ये औद्योगिक खुलेपणा हेच नसणार, इंडस्ट्री डिरेग्युलेट थोडी करणार आहे आपण, त्याला तर आपण जास्त प्रमाण दिलं पाहिजे. वित्तीय सुधारणा आहे, व्यवहारातील समायोजना, महागाई नियंत्रण. ब क ड इज द राईट आन्सर. येस. नेक्स्ट. MRTP 1969 रद्द करून स्पर्धा कायदा 2002 ने बदलता व तो डॅश पासून लागू करण्यात आला. व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न. MRTP 1969 ला रिप्लेस करून कॉम्पिटिशन ऍक्ट 2002 चा आला आणि तो लागू करण्यात आला आहे 1 सप्टेंबर 2009 ला. लक्षात ठेवायचा, विसरायचाच नाही हा प्रश्न. हा प्रश्न रिपीट होण्याचा 100% चान्स आहे. 1 सप्टेंबर 2009. नेक्स्ट. खालील विधाने विचारात घ्या. व्हॅट दर आणि नियम राज्यानुसार भिन्न आहे. यस. जीएसटी सर्व राज्यांमध्ये एक समान कर प्रणाली आणते. हे पण बरोबर आहे. म्हणजे असं नाही की महाराष्ट्रात 9% आणि मग कर्नाटकमध्ये 10%, म्हणून सेम आहे. भारताने एकल जीएसटी मॉडेल स्वीकारला. एकल नाही, आपण बघितलं ह्याच्या पूर्वीचा ड्युएल्स जीएसटी होता. मग अ आणि ब इज द राईट आन्सर. बघू शकता पंचवार्षिक योजना, जीएसटी, फिस्कल, मॉनिटरी पॉलिसी ह्याच्यावर कसे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. नेक्स्ट. PM वाजपेयी सरकारने 1999 मध्ये नवीन निर्गुंतवणूक विभाग तयार केला. डिसइन्व्हेस्टमेंट बघू शकता, इंटरिम बजेट 91 ला आलेला, पुन्हा एकदा डिसइन्व्हेस्टमेंट वाला आला. आणि 2001 मध्ये निर्गुंतवणूक विभाग पूर्ण मंत्रालय बनले. यस, दोन्ही स्टेटमेंट राईट आहेत. आता डिसइन्व्हेस्टमेंट जे आहे, डिसइन्व्हेस्टमेंट डिपार्टमेंट कधी बनला तर 1999 मध्ये हे बनला आणि जो अंमलात कधी आला म्हणजे बिकम फुल मिनिस्ट्री 2001 मध्ये आला. नेक्स्ट. जागतिक व्यापार संघटनेनुसार वर्ष 2020 मध्ये भारताच्या व्यापारावरील निर्यातामध्ये आणि व्यापारामधील आयात दरामध्ये जागतिक क्रमवारी अनुक्रमे खालीलपैकी कोणती होती. डिरेक्ट आन्सर सांगतो. निर्यातमध्ये आपण 21व्या होतो आणि आयातमध्ये 14व्या क्रमांकावर. म्हणजे ह्याच्यात आपण एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण आयात जास्त करतोय आणि निर्यात कमी करतोय. येस. नेक्स्ट. 77वा बघू शकता. पुन्हा एकदा करंट अफेअर्सवर प्रश्न आहे की ब्रिक्स वुमेन्स बिझनेस अलायन्स संदर्भातील पुढील वाक्य विचारले. जुलै 2000 अधिकृतपणे उपक्रमाची सुरुवात झाली.
लक्षात ठेवा, इकॉनॉमिकल करंट अफेअर्स विचारण्याचा जास्त हे होतं मेन्सला, म्हणून असे प्रश्न दिसतात. परस्पर लाभाचे प्रकल्प ओळखून आणि महिला उद्योजकांना व्यावसायिक हितसंबंधांना चालना देऊन ब्रिक्स देशांतर द्विपक्षीय व्यापाराला चालना देणे हा त्याचा उद्देश आहे. यस, ब्रिक्स देशातील 25 महिला नेत्यांचा त्यात समावेश होता. ॲक्च्युली सगळं वाक्य बरोबर आहे. असे शक्यतो प्रश्न येतात त्याच्यातले आपल्याला सगळेच वाक्य बरोबर आपल्याला बघायला भेटतात. विदेशी व्यापार धोरण 2025-20 अंतर्गत पूर्वी अस्तित्वात असलेले कोणत्या योजनेच्या बदलात भारतातून सेवा निर्यात योजना सुरू करण्यात आली आहे? फोकस प्रोडक्ट योजना, मार्क लिप्स फोकस प्रायव्हेट योजना, सर्व्ड फ्रॉम इंडियन स्कीम, फोकस मार्केट स्कीम. इट इज सर्व्ड फ्रॉम इंडियन स्कीम. डिरेक्ट आन्सर आहे सर्व्ड फ्रॉम इंडियन स्कीम. लक्षात ठेवायचे, सर्व्ड फ्रॉम इंडियन स्कीम इज द राईट आन्सर. नेक्स्ट बघू शकता, ऐच्छिक उत्पन्न घोषणा म्हणजे व्हॉलेंटरी डिस्क्लोजर ऑफ इन्कम स्कीममध्ये कधी जाहीर करण्यात आला? 97-98 मध्ये. वाजपेयींचं सरकार होतं तेव्हा हे बघू शकता, हे काम करण्यात आलं होतं. मी डिरेक्ट काय आन्सर सांगतोय कारण फॅक्च्युअल आहे, याच्यात आपल्याला काही जास्त हे नाही आणि कंबाईनच्या दृष्टिकोनातून जास्त पण म्हणजे हे सगळंच घेऊन आलोय, पण इतकं डिफिकल्टी लेवल वाढत नाही पेपरची. पण जर वाढली फॅक्च्युअलमध्ये तर आपल्याला हे कुठेतरी एक फक्त ब्रॉडर वेनी फक्त आयडिया असली पाहिजे. खालीलपैकी कोणता जागतिकीकरणाचा निकष नाही? देशांमधील व्यापाराविषयी निर्बंध कमी करणे हा आहे. देशांमध्ये भांडवलाचा मुक्त संचार हा आहे. तंत्रज्ञानाचा मुक्त संचार हा पण आहे. विविध देशांमध्ये श्रमाचा मुक्त संचार नाही लिहा आहे, म्हणजे हा चुकीचा आहे कारण आपल्याला नाही विचारलंय ना, मग आपल्याला दॅट इज द बेस्ट आन्सर. म्हणजे फ्री मुवमेंट असला पाहिजे हे याच्या अंतर्गत. चला नेक्स्ट, भारताच्या व्यापारातील भांडवली खात्यात डॅश याचा समावेश असतो. कर्जांचा असतो, विमा नसतो. विमाचं कसं असणार म्हणजे कॅपिटल अकाउंट बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये विमा थोडी, इन्शुरन्स हा वेगळा प्रकार आहे. म्हणजे ब जिथं असेल तो कापा, ब इकडे आहे, ब इकडे आहे, ब इकडे आहे. यस, अ कड. बाकीचे बघूया, रुपया कर्ज सेवा, विदेशी गुंतवणूक. बोथ इज द राईट आन्सर. चला नेक्स्ट, 2020-21 मधला बघू शकता भरपूर सारा डेटा विचारण्यात आलेला आहे. 2020-21 कालावधीत भारतात थेट विदेशी म्हणजे डायरेक्टली फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जो इन्फ्लो झाला, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही आहे उतरत्या क्रमांकाने. आता उतरता क्रम विचारलाय. तिथं सागरी क्षेत्रामध्ये कमी झाला, एज्युकेशनमध्ये जास्त. आता इथं उतरता क्रम विचारलाय. मग संगणक सेवामध्ये सर्वात जास्त, जिथं ड फर्स्ट आहे तोच आन्सर, एकच ऑप्शन आहे. कारण आपण IT सेक्टरमध्ये जास्त गुंतवणूक आपल्याला बघते. सेकंड मध्ये झालं उत्पादन क्षेत्र, त्याच्यानंतर मग तिसरा येतोय वाहतूक आणि चौथा येतोय बांधकाम. येस, असं बघू शकता. हा थोडाफार लॉजिक लावलं तर आपल्याला असे सगळे प्रश्न आपल्याला राईट भेटायला सुरू होतात. WTOची 10वी मंत्रिस्तरीय परिषद केनिया येथे आयोजित करण्यात आली होती. यस, WTOची 11वी मंत्रिय परिषद इंडोनेशिया येथे आयोजित करण्यात होती. हा रॉंग आहे, केवळ अ बरोबर आहे. त्यावेळेचा करंट अफेअर्स होता, लक्षात ठेवा, फक्त अ बरोबर. नेक्स्ट, पुन्हा एकदा बघू शकता भरपूर कुठेतरी डिफिकल्ट करण्यात आलेला होता हा पेपर. चुकीचं विधान विचारले. 2021-22 दरम्यान ऑस्ट्रेलिया आणि सौदी अरेबिया भारताच्या पेट्रोलियम निर्यातीसाठी 5व्या आणि 7व्या क्रमांकाचा सर्वात मोठा निर्यातदार बनली होती. बरोबर आहे. 2000, कारण लॉकडाऊन नंतरचा तो पिरियड आहे. 2021-22 मध्ये भारताच्या एकूण निर्यातीपैकी पेट्रोलियम, तेल आणि वंगण निर्यातीचा वाटा 16% होता. आपण बरोबर आहे. चुकीचं विचारलं म्हणजे दोन्ही नाही, वरीलपैकी नाही. यस, हाय आन्सर, नन ऑफ द अबव. चला नेक्स्ट, 85 क्रमांक. खाली दिलेल्या वर्ष 2020-21 मधील पूर्वीच्या ह्याच्यात डिरेक्टली यायचा की इकॉनॉमिक सर्वे सिलेबसमध्येच होता, म्हणून असे बघू शकता आपल्याला प्रश्न दिसत आहेत. थेट परकीय गुंतवणूक, पुन्हा एकदा FDI आणि त्याची टक्केवारी विचारलेली आहे. संगणक बघू शकता सर्वात जास्त असणार 43. एचा 4 जिथं आहे तोच आन्सर संपला. म्हणजे तो एक प्रश्नांवरनं हा परत रिपीटेड होताना दिसतोय. ऑटोमोबाईल 2.7, सेवा क्षेत्र 8.5 आणि ट्रेडिंग जे आहे 4.4. संगणकवर आपण जास्त FDI येतो, लक्षात ठेवा, IT सेक्टरमध्ये. FRBM कायदा 5 जुलै 2004 पासून लागू झाला. यस, MRTP बद्दल प्रश्न आलेला. आता MRTP 1 सप्टेंबर 2009 लक्षात ठेवा आणि FRBM 5 जुलै 2004. FRBM कायदा केंद्र सरकार आणि राज्य सरकार बंधनकारक असं काहीच नाही आणि राज्य सरकार पण दिलंय, म्हणून ओनली केंद्र सरकार, केवळ अ बरोबर. चला नेक्स्ट, घटनेच्या अनुच्छेद 275 आणि 282 आहे अनुदानाचा प्रश्नांशी संबंधित आहे. यस, आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. इट इज राईट. 75 अंतर्गत अनुदान कोणत्याही सार्वजनिक उद्देशाने राज्यांना दिलेले आहेत जाते नाही, फायनान्स कमिशनद्वारे. 282 अंतर्गत अनुदान राज्यांना सहाय्याची गरज, फक्त अयोग्य. पॉलिटीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा प्रश्न. नेक्स्ट, प्रायमरी डेफिसिट. यस, हा कुठेतरी बघू शकता इम्पॉर्टंट प्रकार आहे.
डॅशमधून व्याज देयक वजा केल्यानंतर प्राथमिक तूट, राजकोषीय तूट. फिस्कल डेफिसिट मधनं प्रायमरी डेफिसिट इज ऑब्टेन बाय डिडक्टिंग इंटरेस्ट फ्रॉम द फिस्कल डेफिसिट मायनस इंटरेस्ट इज इक्वल टू प्रायमरी डेफिसिट. लक्षात ठेवा, PFI हा माझा शॉर्टकट आहे. म्हणजे मी थोडा इंग्रजीमध्ये केलेला आहे म्हणून आपल्याला थोडं हे येईल. डॅश वित्त आयोगाने अशी शिफारस केलेली होती की 2011च्या जनगणनेच्या लोकसंख्येनुसार राज्यात अनुदान द्यावे. 15व्या, 14व्या, 16व्या, 13व्या. सो इट इज 13व्या. डिरेक्टली आन्सर आहे तो. पुन्हा एकदा वित्त आयोगावर आला. 15व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार पुढीलपैकी कोणत्या राज्यांना सर्वाधिक करांमध्ये सर्वाधिक वाटा आहे? उत्तर प्रदेश. हा नेहमी चेंज होत नाही. उत्तर प्रदेशला सर्वात जास्त वाटा भेटतो. आज पण लक्षात ठेवा वित्त आयोगानुसार उत्तर प्रदेशच असणार आणि ग्रँड शुड बी डिस्ट्रीब्युट. ठीक आहे. पॉप्युलेशन 13व्या वित्त आयोगाने सांगितलेलं की 2011च्या पॉप्युलेशन सेन्सेसनुसार आपल्याला सगळं म्हणजे जे बायफर्गेशन आहे ते करायचं आहे. त्यानुसार मग उत्तर प्रदेशला पहिलं आपण हे देतो. चला नेक्स्ट. पिकॉक आणि तेच आहे ना, पिकॉक आणि वाईजमॅन यांनी सांगितलेल्या सार्वजनिक खर्चाच्या वाढीचे अंतिम परिणाम काय आहे? विस्थापन परिणाम, सखोल आणि रुंदीकरण परिणाम, तपासणी परिणाम, केंद्रीकरण परिणाम. तर लक्षात ठेवा की सखोल आणि रुंदीकरण परिणाम सोडून सगळं असणार. अ क ड इज द राईट आन्सर. नेक्स्ट 92 क्रमांकाचा बघायचा आहे. अर्थसंकल्प 21-22 मध्ये 13 क्षेत्रांसाठी उत्पादन संलग्नता प्रोत्साहन योजना सुरू केली. यस. PLI योजना 2022 5 वर्षाच्या कालावधीसाठी नाही, 5 वर्षाची तर नव्हती. 5 वर्षाची होती काय? आपल्याला आता रिचेक करतो. यस बरोबर आहे, 5 वर्षासाठी नव्हती. ओनली अयोग्य आहे. यस. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते साधने करेत तर उत्पन्नाच्या साधने आहेत? म्हणजे नॉन टॅक्स रेव्हेन्यू मध्ये कुठला आपल्याला बघू शकतो की नॉन टॅक्स रेव्हेन्यू काय येतो? कर्ज येतं, देणगी येते, मुद्रांक शुल्क, फी. नॉन टॅक्स रेव्हेन्यू मध्ये आपल्याला वरीलपैकी सर्व आर नॉन टॅक्स रेव्हेन्यू सोर्सेस ऑफ द दे गव्हर्नमेंट आहे. हे सगळे जे बघू शकता नॉन टॅक्सेबल हे आहेत. नेक्स्ट, खालीलपैकी प्रत्यक्ष कर डायरेक्ट टॅक्सेस विचारलेले आहे. इन्कम टॅक्स तर डायरेक्ट टॅक्स आहे. ब जिथं आन्सर असणार तो तर असणारच. म्हणजे ब इकडे आहे, ब इकडे आहे, वरीलपैकी सर्व पण आहे. वस्तू सेवा कर हे नाही, ड तर नाही म्हणजे हा ऑप्शन गेला आणि हा पण गेला. संपत्ती कर पण आहे म्हणजे इट इज अ आणि ब. वेल्थ टॅक्स आणि मी इन्कम टॅक्स सांगितलं डायरेक्ट टॅक्सेस आहे. आपल्याला हा प्रश्न अजून एकदा आलेला होता. झिरो बेस्ड बजेट महाराष्ट्र हा प्रश्न डायरेक्टली स्टार मार्किंग करून ठेवायचा आहे आपल्याला. यस, स्टार मार्किंग करून करायचं आहे. झिरो बेस्ड बजेट वॉज युज्ड इन महाराष्ट्र इन 1980, 82, 84, 86. लक्षात ठेवा 86ला काय काय गोष्टी आहे. MRTP जो लागू झाला 1 सप्टेंबर 2009, 4 जुलै 2006ला बघू शकता. FRBM कायदा लागू झाला. त्याच्यानंतर झिरो बेस्ड बजेट 1986. नेक्स्ट, 19-20 दरम्यान एकूण कर महसुलीच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. उत्पादनावरील कर महामंडळ करापेक्षा कमी होता. यस. महामंडळ करापेक्षा वस्तू आणि सेवा कर जास्त होता. दोन्ही पण योग्य आहेत. चला नेक्स्ट, फास्ट फॉरवर्डमध्ये बघू शकते 50 पेक्षा कुठेतरी 70-80 प्रश्नाचा आपण बघू शकता हे करतोय. प्रत्यक्ष करांच्या दोषासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या. प्रत्यक्ष करांमुळे कामाचा प्रयत्न पुरवठा कमी होऊ शकतो. यस. प्रत्यक्ष कर बचत आणि गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन कमी करतात. यस. अ व ब दोन्ही योग्य आहेत. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 98 बघू शकता. भारताच्या सार्वजनिक खर्च वाढण्याचे यापैकी प्रमुख कारणे. सार्वजनिक खर्च कशामुळे वाढतो? प्रशासकीय यंत्रणेचा विस्तार. यस. राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ. यस. लोकसंख्येचा वाढ पण आहे. किमान किंमत पातळीवर वाढ. हे सगळेच बघू शकता. वरीलपैकी सर्व इज द राईट आन्सर. चला लास्टचे आपले 2 राहिलेले आहेत. अकॉर्डिंग टू म्हणजे आधुनिक अर्थतज्ञांच्या मते सार्वजनिक कर्जाचा भार डॅशवर पडतो. म्हणजे बर्डन ऑफ पब्लिक डेप्ट कशावर पडतं? म्हणजे जी मागच्या वेळेला जे सगळ्यांनी कर्ज करून ठेवले ते प्रेझेंट जनरेशनलाच पडतं. म्हणजे सध्याच्या पिढीलाच कर्ज हा पडतो. 97-98 पासून डॅश तुटीचा असा हिस्सा जो भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शासनाला दिला जात त्यास मुद्रित तूट म्हणून डॅश ओळखला जातो. प्राथमिक, महसुली, राजकोषीय, भांडवली. लक्षात ठेवायचे फिस्कल डेफिसिट, राजकोषीय तूट. यस. आणि अशा प्रकारे बघू शकता आपण इकॉनॉमिक्सचा ॲनालिसिस केलेला आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये जनरल सायन्स. आता जनरल सायन्समध्ये बघू शकता की फक्त 2023च्याच मेन्समध्ये आला. मग जनरल सायन्सचे तेवढे प्रश्न प्लस थोडंफार आपण इम्पॉर्टंट जे 1 लाइनर्स टॉपिक आहेत ते पण कव्हर करणार आहोत. आज आपण इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.